नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी मस्त अशी खमंग मिरची फ्राय बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मिरची फ्राय करण्यासाठी इथे मी अशा मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा पाव मिरच्या घेतल्या आहेत। तर घेतलेल्या मिरच्या या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या। त्यानंतर मिरची फ्राय बनवण्यासाठी आता ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की एक मिरचीचे असे मी 2 भाग कट करून घेतले आहे। पण तुम्ही हवं असेल तर ही मिरची बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जशी मिरची आवडेल मोठी लहान त्या आकारामध्ये तुम्ही ही मिरची कट करून घेऊ शकता। तर सेम पद्धतीने आता घेतलेल्या मिरच्या अशा मी 2 भागामध्ये कट करून घेतलेल्या आहे। आता ह्या कट केलेल्या मिरच्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक क्रशर घ्यायचं आहे आणि क्रशरमध्ये आपल्याला मोजून 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सोप आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी आता हे घेतलेले मसाले आपल्याला छान या क्रशरमध्ये ठेचून घ्यायचे आहे। इथे मी खलबत्त्यामध्ये मसाले ठेचून घेत आहे, पण हवं असेल तर तुम्ही हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता। फक्त आपल्याला हे मसाले जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर इथे मी घेतलेले मसाले क्रशरमध्ये ठेचून घेतलेले आहे आणि तुम्ही ठेचलेले मसाले बघू शकता, छान असे जाडसर मसाले ठेचून झालेले आहे। तर मिरची फ्राय बनवण्यासाठी आपल्याला असेच मसाले तयार करून घ्यायचे। तर ठेचलेला मसाला आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक मोठं बाउल घेतले। बाउलमध्ये ठेचलेला मसाला टाकून घ्यायचा। या मसाल्यामध्ये आपल्याला मोजून 2 चमचे दही घालायचं। दह्यामुळे मिरचीची चव फारच छान लागते। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि सर्व मसाले आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या कट करून ठेवल्या होत्या त्या मिरच्या आता आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। आता तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला ह्या कट केलेल्या मिरच्या मिक्स करून घ्यायच्या। तर चमच्याने व्यवस्थित ह्या मिरच्या मसाल्यामध्ये मिक्स होत नाहीत, त्यामुळे आपल्याला हातानेच तयार केलेला मसाला या मिरच्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तयार केलेला मसाला मी मिरच्यांना व्यवस्थित असा लावून घेतला। आता ह्या मिरच्या बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। मिरची फ्राय बनवायला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे। त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि त्यानंतर तयार केलेल्या मिरच्या या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहे। फोडणीमध्ये मिरच्या टाकून झाल्यानंतर आता या तेलामध्ये छान मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि ही मिरची फ्राय आपल्याला मध्यम आचेवरतीच करायची आहे, म्हणजे व्यवस्थित मिरची फ्राय होते। तर इथे बघू शकता आपल्या मिरच्या तेलामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत। तर आता आपल्याला या कढईवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं। 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि मिरच्या मिक्स करून घ्यायच्यात। तर तुम्ही बघू शकाल की हळूहळू आता आपली मिरची फ्राय होत आहे आणि आपण जो मसाला तयार केला आहे तो पण मिरचीसोबत मस्त फ्राय होतो आणि छान असा खमंग या मिरच्यांना वास लागतो आणि त्यामुळे ह्या मिरच्यासुद्धा चवीला खूप खमंग तयार होतात। तर ह्या मिरच्या अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या। तर त्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या वेळाने कढईवर झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाने ह्या मिरच्या अशा मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या एकसारख्या शिजतात। तर मिरच्या सॉफ्ट शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागतात। तर या ठिकाणी मिरच्या मी 4 ते 5 मिनटं शिजवून घेतल्यात आणि बघू शकता अगदी सॉफ्ट अशा ह्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहे। मिरच्यांना मसालासुद्धा व्यवस्थित लागलेला आहे आणि खूप छान अशा आपल्या ह्या मिरच्या फ्राय तयार झालेल्या आहेत। तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि या मिरची फ्रायमध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी अगदी चमचमीत अशी आपली मिरची फ्राय तयार झालेली आहे। तयार झालेली मिरची फ्राय आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर उन्हाळ्यात भाजीपाला खाण्याचा कंटाळा येतो, अशा वेळेस जेवणाच्या ताटामध्ये अशी चमचमीत मिरची फ्राय असेल तर एका पोळीऐवजी तुम्ही 2 पोळ्या नक्की खासाल, इतकी छान ही मिरची फ्राय तयार होते।
तर माझ्या पद्धतीने अशी ही मिरची फ्राय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.